नमस्कार. दसरा म्हटला म्हणजे कुठे शिवसेनेचा दसरा मेळावा, कुठे BKCवर दसरा मेळावा, आता पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा, त्यात धनंजय मुंडे यांची एंट्री. पण पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा अक्षरशः उधळून लावला. तर धनंजय मुंडे यांचं ज्यावेळेस भाषण झालं त्यावेळेस नेमकं काय झालं, अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यावेळेसच तुम्हाला कळेल की इथे नेमका राडा काय झाला, कशामुळे झाला. एक गुंडगिरी या लोकांनी पोचली आणि त्या पोचलेल्या गुंडगिरीमुळे लोक हैराण झाले आणि त्यांना अक्षरशः स्टेजवरून खाली उतरण्याची पाळी आली, पाय पडण्याची पाळी आली लोकांची. शांत बसा, शांत बसा. तरी लोक शांत बसले नाही. शेवटपर्यंत बघा, अत्यंत तुम्हाला इंटरेस्ट येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. गोष्ट ऐकता का एक? मग शांत बसा, शांत बसा, शांत बसा. आजच्या या दसरा मेळाव्याला इथं उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या, माझ्याही लाडक्या भगिनी, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे, व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार माझ्या भगिनी प्रीतमताई, तुम्ही खाली बसा. बास झाले ना नाटक, हेच करीत आलो मी पण. बस खाली. आम्ही साहेब स्टेजवर असलं की खाली ना असंच करायचं आम्ही. बसा. इथं खाली बस रे, खाली बस. जरा टेक टेक, सिटून घे, सिटून. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जानकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील. आपण बराच वेळ झाला इथं अगोदरपासून पोहोचलात. आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला. ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजया दशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आहे. आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्तक होऊन दंडवत घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर, पंकजा ताईवर या ठिकाणी दाखवता. खरं तर परिस्थिती हा मेळावा होण्यासारखी काही दिवसापूर्वी नव्हती. अभूतपूर्व पाऊस आला, अतिवृष्टी आली, पूर आला, गोदावरीत आला, मांजरात आला, सिंधफणात आला. भयंकर शेतकऱ्यांचं संकट, शेतकऱ्यांच्या समोर संकट आलं. तसलं संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली की आपण काय करावं. पण ताईंनी निर्णय घेतला, काही जरी झालं तर या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही. मी ताई आपले मनापासून अभिनंदन, आभार मानतो. आज शेतकरी अडचणीत आहे. इथं आलेला प्रत्येक जण शेतकरी आहे, शेतमजूर आहे. आज अभूतपूर्व नुकसान झालंय, मान्य करतो. आज मी मंत्रिमंडळात नाही, फक्त आमदार आहे. पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे. आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत
आपल्या पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो. खरं ही दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा, जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला, पहिला दसरा मेळाव्याला कोण आलतं काय माहित नाही. तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात? तुम्हाला कसं समजू? मला सरळही समजून सांगता येतं आणि उलटही सांगता येतं. भगवानगडाचं उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं. दसऱ्याच्या दिवशी, त्या दिवसापासून दसऱ्याच्या या मेळाव्याची परंपरा आहे. या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर नेला असेल तर आजही डोळ्यात पाणी येतं. ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा, पंकजाताईंचा आणि प्रीतमचा सुद्धा, की साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू ठेवली आहे. मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे. आम्ही लहान होतो. लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत, स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवानगडावर जाऊन पाहिजे. हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवाणघेवाण आहे. मी देवाणघेवाण बघत असताना पुढे आलो, परत मागं बघितलं, पुढे आलो, परत मागं बघितलं. मग मागच्या दसऱ्याला मी होतो. मागच्या दसऱ्याला मी होतो, त्यातले अनेक जण मागं दिसनात. म्हणलं कामून? पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं. पण एक लक्षात घ्या, कुणी जर हा विचार घेऊन संबंध इथं आलेला प्रत्येक जाती पाती धर्मातला बाबांचा भक्त, स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी, या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी 10 जन्म सुद्धा संपवता येणार नाही. काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं. माझं आपल्याला एवढं सांगणं, अनेक जणांना हे ऐकायचंय, कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही. मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है, ना कुछ करते हुए बिना वजह गालियां खाइए. पण आज आपल्याला सांगतो, मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला, त्या त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि हे तुमच्या बसलं आपल्याला नाही आहे. तुमच्या बसलं आपल्याला नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलोत, बसलोत. मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून
ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं, ईडब्ल्यूएस इकॉनॉमिक विकर सेक्शन. एक उदाहरण सांगतो, तुम्ही ऐका की नाही ऐका, माध्यमांनी ऐकावं. ओबीसीचा आत्ता आलेला एमपीएससीचा रिझल्ट, त्याचा कट ऑफ होता 485 आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल 450. म्हणजे 450 मार्क. जर मी मराठा समाज म्हणून, इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही, मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर 450 पास झाला असतो. प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आल्यानंतर मात्र 480 घेतलं तरी नापास आहे. कुणाला फसवताय? काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी. अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी, नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय. सरकार आताही करतंय.